माणसाचे न काम करणारे आणि त्याला म्हणते धनगर तुम्ही सभापती गेले. अरे सभापती आहे का? जागा झालं तर तुमचे नरडे फोडून नरडे हे दऱ्यातला वाघ आहे धनगर. तुमच्या ज्या ठिकाणी राहायची ताकद नाही त्या ठिकाणी आम्ही बायापुरे घेऊन राहतो, जंगलात राहतो, वनात तानात राहतो, बिगर पाण्यात राहतो. तुमच्या सगळं पिसलेल्या पाहिजेत गाडीत. अरे हे आमच्या म्हाताऱ्याला गेलं आमचं तोंड कोरडं पडून म्हणून खिशात बाटली पाणी प्यायला तोंड वल करण्याकरता. ह्याची काय तुम्हाला जाण राहू दे ना. तुम्ही माणसं आम्ही माणसं. तुम्ही शब्द नाहीत आम्हाला शब्द नाहीत. तुम्हाला शिंग नाहीत आम्हाला शिंग नाही. ते एक जात मान्य म्हणू नये आणि मान्य जातीनं कसं वागायचं शिकत आहे. जरा शहाणं व्हा. मी 81 वर्षाचा माणूस आहे तरी आणखी एका पोराचं मनगट झालं तर सोडू शकत नाही. ही धनगराची खानदान आहे. धनगराची खानदान आहे. दम खातो दुसऱ्याला उतावळी खाते आपल्याला. म्हणून आम्ही साहेब उतावळी करू शकत नाही. धाके साहेब उतावळी तुम्ही म्हणलात पण उतावळी करणं चांगलं नाही. हे आमच्या लेकरांनी दम काढला हिरू काढला म्हणून आपण हिच्या हातावर बसलो. त्यांनी जर हात फिरवला असता तर माझ्या एकल्याच तुला दुईला गाठला असतं. भाऊ म्हणते त्यानं दुईला गाठलं असतं. पण सांगाय की बाबा त्यांच्यावर हात उचलू नका आपल्याला त्यांच्या बांधाला द्यायचे. अरे तुमच्या बांधावर बाय येणार ना खुरपायला ह्या तुमच्या चालीमुळं. हो माणूस मिळाला तुम्हाला त्याचा विचार करा. जरा विचार करा. अनुचित जाती असलं तर तुम्ही येत रे मराठी. तुम्ही जात मानवाची माणूस नसल्यावर माणसं नाहीत रे. काय करायचं आमच्याजवळ 5 खंड मिळत तर माणूस सांभाळायला नाही. तिकडच खातं रे वाघ वगैरे. हो तसं तुम्ही आमचं घेऊन दुसऱ्या उतारता काय. नका नाही धनगर तर खाऊ. धनगर म्हणजे दऱ्यातलं पिलो आहे. जपून राहणार आहे जपून चालणार आहे. असं काही एवढं बोलून माझं मी भाषण संबोधतो. जय हिंद जय महाराज जय महाराज जय. हाके साहेब एक पोस्ट पडली तिथून भावकीची त्यांच्या शेतात येऊन शेतकऱ्यावर मेंढपाळाची दादागिरी वरून शेतकऱ्यावर केस. शेतकऱ्यांना सावध व्हा. उद्या तुमच्यावर पण हीच वेळ येईल. गळाटवाडीमधील शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे. त्या माणसावर बेकायदेशीर कारवाई झाली पाहिजे. आम्ही व्हिडिओ काढतो म्हणून आम्हाला हाणले नाही आमच्या पोरायला. तर मग आता त्यांना हे का म्हणून पोस्ट टाकली अशी ही बघा हे काय नाव आहे बघा. अशोक नरोडे पाटील. अशोक नरोडे नाही का गुन्हा दाखल करा. म्हणजे आमच्यावर करतो आमचे व्हिडिओ काढले म्हणून आम्हाला हाणते. कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. अहो पोस्ट असू दे ना. मग आपले व्हिडिओ समजा हे केले तर मग त्यांचं हे करा ना. स्क्रीनशॉट काढून स्क्रीनशॉट काढा आणि ही महत्वाचा विषय. असं नाही त्याच्यात काय वैयक्तिक भैया तू विचार पुढे गुन्हा दाखल करू त्याच्यावर. त्यांना समजा हानमार केली ना ते मध्ये शेतकरी हल्ला केला. मग त्यांचे माणसं दाखवायला म्हणा किती लागले त्यांच्या माणसाला. लगेच आपण आहे गुन्हा दाखल भाऊ 2 मिनिट. सगळं समाज बांधवाला माझी विनंती आहे. माजलगाव मधल्या सर्व समाज बांधवाला विनंती आहे. आता या ठिकाणी आपण माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला आलो आहोत. मोबाईल का हा हे प्रकरण होऊन 2 दिवस झाले. तुमच्या एकाच्या मोबाईलवरती पोस्ट नाही ते हनमारीची. पहिली पोस्ट ह्या पट्ट्याने केली माहिती हाके सरांना दिली. आम्ही ह्या समाजाच्या कामासाठी आम्ही फिरतो. सर्व जबाबदारी आमच्या आहेत का. पोस्ट करणं लोकांना जागृत करणं लोकांसाठी जाणं लोकांच्या प्रश्नांसाठी रात्रीचे 3-3 वाजेपर्यंत आम्ही या पोलीस स्टेशनला थांबलो आहे. सगळ्या जबाबदाऱ्या समाजाचे आम्ही कार्यकर्ते म्हणून सरांना आणि निर्मळ सरांना आम्ही सर्वांना घ्यायचे. आमचं हे का तुमच्यातलं काहीतरी रक्त जागा झालं पाहिजे. स्वाभिमान जागा झाला पाहिजे. कुणाला तरी कुठलं देता. हा विषय हा आपल्या मेंढपाळावरती झालेला हल्ला आहे. अरे तुमच्या नुसत्या मेंढपाळा तुमच्या नेत्यांना कोणतरी त्या हरामखोर तक्रार करून शिवी देतोय तरी तुम्ही शांत बसताय. बदल तुमच्यामध्ये झाले पाहिजेत. 8 दिवसामध्ये पोलीस प्रशासनानं जर अटक नाही केली तुमच्या आमच्यातली ताकद दिसत तिथं हरामखोर ठोकला पाहिजे. कधीतरी बिरू वाटेगावकर तुमच्यातला जागा झाला पाहिजे. प्रत्येक वेळेस गोपीचंद पडळकर जन्माला येणार नाही. अरे हरामखोरानं तुमच्यातला गोपीचंद पडळकर
तुमच्यातला हाकेसर बिरू वाटेगावकर तुमच्यात सुद्धा यायला पाहिजे. अरे एवढा माणूस बोलला शंड तुम्ही एक समाजानं जागृत झालं पाहिजे. मी दुसऱ्याला दोष देणार नाही. हा पट्ट्या पहिल्या दिवसापासून आहे ते कोणतरी मुसळे नावाला फोन केला लागलो का नाही का आम्हाला का प्रत्येक वेळेस काय छातीन मोबाईल हे नसतं रे स्वाभिमान असा मनातून लागतोय. हे बस करा असले काही विषय नाही. प्रत्येक तुम्हाला सांगतोय प्रत्येक वेळेस तुम्हाला वाचवायला हाकेसर येणार नाही, गोपीचंद पडळकर येणार नाही किंवा बिरू वाटेगावकर होणार नाही. थोडं तुम्हालाही कुठतरी स्वाभिमान कुठला तरी असला पाहिजे. याच्या पहिलेही मेंढपाळावरती हल्ले झाले रात्रीच्या 2-2 वाजता आम्ही गेलो. जाणं म्हणजे काय त्यांना समोरच्याला हल्ला असं ना त्यांना काहीतरी संरक्षण झालं त्यांना काहीतरी मदत झाली पाहिजे. सगळं सामाजिक सलोखा आपण हे जपलं पाहिजे. निवड आता हल्लाय म्हणजे काय लगेच तिथं लगेच हे नाही. सगळ्या गोष्टी प्रशासना तिथं कायदा आहे व्यवस्था आहे त्यांना सर्व गोष्टींचा आपण आढावा दिला पाहिजे. सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. आता तुम्ही कुठवर करणार ना प्रत्येक वेळी आमच्यासारख्या माणसानं घरीवर तुळशी पत्रक ठेवायचं आणि समाजासाठी फिरायचं. आणि आज इथं जागा उभा टाकायला राहिली नव्हती पाहिजे. हाकेसर एवढं मोठं नेतृत्व महाराष्ट्राचं ज्यांना 18 पगड 347 जातींसाठी रस्त्यावर आपलं घरदार लेकरं सोडून इथं अरे काय तुमच्यातला स्वाभिमान आहे रे. मी जास्त काय बोलत नाही मला खूप काय बोलता येतंय पण थोडा कुठंतरी लोकांचा स्वाभिमान जागा झाला पाहिजे. उगं काहीतरी स्वतःचं घर भरण्यासाठी काही विषय झाला नाही पाहिजे. जिथं कुठं अन्याय झाला अन्यायाला वाचा फोडण्यासाठी एकत्र आलंही पाहिजे. तेवढी धमक पण ठेवा आणि पुढल्या ह्याच्यासाठी आपण सज्ज झालं पाहिजे. बघायला गेलं तर आज बघते धनगर समाज बांधवावर नाही तर आपल्या संबंध ओबीसी समाजावर गेली बरेच दिवस झालं अशा प्रकारचे अन्याय अत्याचार होत आहेत. आणि तुम्ही आम्ही मोबाईलवर बघून एक शंडासारखं फक्त बघण्याचं काम करतो. खरं बघायला गेलं तर ही आपली तुमच्या आमच्यासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो पेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळं मी माझ्या धनगर समाज बांधवांना महाराष्ट्रातल्या प्रत्येक धनगराला नाही तर प्रत्येक ओबीसीच्या मायक्रोतल्या मायक्रो घटकाला मला एक सांगायचंय 100 वर्षे शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा. इतिहासात तुमची नोंद राहील. बोलण्यासारखं खूप आहे पण मला एक सांगायचंय म्हणतात ना घार उडे आकाशी तिची नजर आपल्या पिल्ल्यापाशी. असं काम जर आज या महाराष्ट्रामध्ये जर कोणी करीत असेल ते म्हणजे एकमेव माणूस आहे ते म्हणजे प्राध्यापक लक्ष्मण हाकेसर. घरदार सोडून प्रत्येक गोष्ट सोडून स्वतःचा विचार न करता तुमच्या आमच्यासाठी रोडवर येतात आणि काही लोक त्यांनाच डॅमेज करण्याचं काम करतात. कुठंतरी हे सुद्धा थांबलं पाहिजे आणि त्याच्यासाठी प्रत्येक समाज बांधवांना रोडवर येऊन त्याचा विरोध केला पाहिजे. आज सर्वर बोलतात, आज मजावर बोलतात, आज इथं प्रत्येकावर बोलतात आणि तुम्ही बघण्याची भूमिका घेतात. त्यांच्यामुळे ते तोंड सुख घेतात. जिथल्या तिथं त्यांचं तोंड फोडायची ताकद आपल्या ओबीसी समाजाने ठेवा. येणाऱ्या काळात नक्कीच बदल झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळं मी इथल्या माझ्या माता भगिनींना सांगतो मीच नाही तर महाराष्ट्रातला प्रत्येक धनगर समाज आणि ओबीसी समाज सुद्धा माय तुझ्या लेकरासोबत आहे आणि इथून पुढे जे काही झाले पण याच्यानंतर पूर्ण महाराष्ट्रात आपल्या कोण्याच समाजावर अन्याय होणार नाही याची जिम्मेदारी आपण सर्वांनी घ्यावं. एवढंच बोलतो आणि माझं लांब तो मनोगत थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.